नमस्कार सर्वांना। बघा, आज महत्त्वाची अपडेट अशी आपण घेऊन आलेलो आहे। किसान कर्जमाफी हे आजचा आपला टॉपिक आहे। बघा, शेतकऱ्यांचे सरसगट 2 लाख पर्यंत कर्जमाफ अशा पद्धतीचे GR आहे। तर बघूया काय आहे माहिती, खरं काय आणि खोटं काय ते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की कळून येईल। तर जे नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ किंवा या चॅनलवर बघायला मिळत राहणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, नवीन लाभार्थी यादी जाहीर। या शेतकऱ्यांचे सरसगट 2 लाख पर्यंतचे कर्जमाफ नवीन लाभार्थी यादी सप्टेंबर 2024 म्हणजे 3 सप्टेंबर 2024 ची ही अपडेट आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कृषी क्षेत्र। या क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे। किसान कर्जमाफी ही त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे। तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाचा ओझा हलका करण्याचा प्रयत्न केला जात आहे। किसान कर्जमाफी योजनेचे उद्दिष्ट। तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी मदत करणे हा आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन ते पुन्हा शेतीच्या कामास सुरुवात करू शकतील असा या योजनेचा हेतू आहे। योजनेचा लाभ कोणाला मिळेल? तर बघा, या योजनेचा लाभ विशेषतः अत्यल्प मर्यादित संसाधने असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी किसान कर्जमाफी ही आहे। तर या शेतकऱ्यांना आर्थिक संकटामुळे कर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। लाभार्थ्याची निवड कशी होणार ते बघूया। बघा, किसान कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारने तयार करतात। या यादीत योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश असतो। पात्रतेसाठी खालील निकष ठरविले गेले आहे। तर बघा, काही निकष आहे। शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असावी। बघा, जमीन मर्यादा दिली 2 हेक्टरपेक्षा कमी। शेतकऱ्याने कृषी कर्ज घेतला असावा आणि ते फेडण्यास असमर्थ असावा। म्हणजे 2-3 वर्षाचं कर्ज हे त्याच्यावर असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। राज्य सरकारने जारी केलेल्या लाभार्थी यादीत शेतकऱ्यांचे नाव असावे। बघा, जी यादी जाहीर केली आहे त्यात शेतकऱ्यांचे नाव असावे। कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? तर किसान कर्जमाफी योजनेसाठी लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। बघा, आधार कार्ड, लेजर खाते, शेतीशी संबंधित कागदपत्रे, आधार कार्ड, लेजर खाते, शेतीशी संबंधित कागदपत्रे म्हणजे 7/12/8, उत्पन्नाचा दाखला, निवास प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक खाते आणि मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी डॉक्युमेंट आवश्यक आहे। आणि किसान कर्जमाफी नवीन यादी कशी तपासायची ते बघा। तर किसान कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लोन रिडीमेशन स्टेटस ऑप्शनवर क्लिक करावे। त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव इत्यादी निवडावे। त्यानंतर कर्जमाफी सूचना डिव्हाइस स्क्रीनवर PDF स्वरूपात उघडेल। तेथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता। अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे। योजनेचा प्रभाव बघा, किसान कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्ती मिळाली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत झाली आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्या शेतीला सुरुवात करू शकले आहे। या योजनेचे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्व। तर किसान कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने खाद्यपदार्थाच्या उत्पादनात वाढ होईल, त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र या योजनेत काही कमतरता आहे। सरकार विविध महागाई दरातील वाढ, अनावृष्टी, पीक विमा योजना इत्यादी घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे। किसान कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर मात करण्यास मदत होत आहे।
सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या इतर कृषीविषयक उपक्रमांसह या योजनेची अंमलबजावणी केल्यास शेतकरी समस्यांवर मात करण्यास आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यास मदत होईल. तर बघा, अशा पद्धतीचा हा एक व्हिडिओ आहे. अजून कर्जमाफीची काही अपडेट ही आली नाही आहे. ही माहिती दिलेली आहे, मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न केला आहे. तर नक्कीच याच्यावर आणखी काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की पोहोचेल तुमच्यापर्यंत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.